खाली नको बसून बसून उभा उभा राहून पाय दुखतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ कव्हरच्या डोक्यावर वीरेंद्र सेहवाग स्टाईलने मारलेला खणखणीत दणदणीत चौकार. महेशला भिडतोय. सारसी संघाचा एकच मंत्र आहे, लढा भिडा नडा. अदवर शेलार बाहेर जात आहेत. मी अगदच बुबेर यांना विनंती करतोय, हा यंग डायनामिक पर्सनॅलिटी, त्याचा योग्य तो मान सन्मान आपल्या आयोजकांच्या वतीने करावा. सत्कार इबाद बुरे आणि दिला. बीकॉम लास्ट इयरला आहे, करिअर सुद्धा आहे, अभ्यास खेळ आणि समालोचन. बघूया पकडो क्या जीतो मॅच. आणि झेल सुटतोय, खेळाडू धडपडतोय. कंच चौकार. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. महेश जाधव यांच्या आक्रमणावर जबरदस्त हल्ला. हर्षल अदवर शेलार याचा सत्कार केला जातोय मान्यवरांच्या हस्ते. वेल डन, बहुत अच्छे. एक दिवसासाठी आपल्या अभ्यासातला महत्वाचा वेळ काढून सुद्धा आलेले, त्याबद्दल त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. क्रिकेटपटू चिकार झाले पण समालोचक फार कमी झालेत. त्याच्यामधला एक उभरता हुआ आवाज अदवर शेलार. तिसरा चेंडू षटकातला राईट आर्म ओव्हर द विकेट. महेश त्या खेळाडूला कुठं लपवावं, संघासाठी 7.5 संघासाठी नस्तर ठरतोय. त्याला प्रेक्षकांमधून आवाज येतो, पोता देऊ का पोता. झेल सुटला आणि सुटलेल्या झेलावर काहीतरी आपला व्हावा बचाव म्हणून टाकलेली डाय. पुढचा चेंडू. पंचांचे हात समांतर, धावांतर. धाव संख्या जाऊन बोलली ती 10 वर. ओके, अदवर शेलार जात आहेत, आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. वेल डन, कीप इट अप, माय बेस्ट विशेस अँड ब्लेसिंग ऑलवेज विथ यू. मकसूद सेंधु जहां कहीं वो वीआईपी डाइस पर आई है. मकसूद सेंधु. महेश जाधव जय भीम एक्सेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान मारा. पंचांकडे अपील केले जाते. अपील मध्ये विश्वास कमी आहे. निर्धाव चेंडू पडतोय. लढा भिडा नडा, करबो लढबो जितबो. जिंकण्यासाठी एकच मूलमंत्र, करबो लढबो जितबो. म्हणजे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन काय झालं, नडा लढा भिडा. उडवलंय महेश जाधीवर कातिलांना हल्ला. मांगाटना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये वडोलीवरून चेंडूला ट्रान्सफर केलंय मांगाटण्याच्या हद्दीत. लंबाचे मनोज मुकणे जे या खेळपट्टीचे क्युरेटर आहेत, त्यांनी खास माती कुठून मागवली होती, ऑस्ट्रेलियावरून. आणि त्यांनी खेळपट्टी बनवल्यानंतर सांगितलं होतं की या खेळपट्टीमध्ये बाउन्स असेल, म्हणजे गोलंदाजाला या चेंडूवर उसळी खेळायला नक्कीच मदत होईल. धाव संख्या झपाट्याने पुढे जाऊन पोहोचले 16. शेवटचा चेंडू. पॉवर प्ले मध्ये महेश जाधव सारख्या नामांकित गोलंदाजाला ज्या प्रकारे तुडवायला पाहिजे योग्य रीतीने ट्रीटमेंट दिली जाते. पुढचा चेंडू. दोन्ही बाजूनी अटॅक. दे धनार्दन, जॉन्स आणि जनार्दन. या वेळेला मात्र चेंडू वेगवान निघतोय. षटक संपल्याची उद्घोषणा. 16 धावा. महेश जाधव सारख्या क्वालिटी गोलंदाजाला मारणं म्हणजे काय वडापाव खाण्यात की सोपी गोष्ट नक्कीच नाहीये. मुझे कम से कम 6 चाहिए. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय.
चिराग द मॅजिकल बॉलर ऑफ कुडूस. चिराग टू हर्षद. धावसंख्या बिनबाद 16. दुसरं षटक मार्गस्थ करतोय. सूर्य मावळतीला चिराग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या कव्हरच्या दिशेने चेंडू मारला जातोय. इथे मात्र सौरभ सवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. बघा थर्ड अंपायर क्रुशियल मोमेंट आहे. बघ रे अगदच बघ अगदच व्यवस्थित बघा. Yes, batsman had gone to dug out. When ball hit the bells, bat is in the air. He is miles away from his crease. हर्षल रन आउट होता है. एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू, क्रिकेट मधला एक उच्च विद्या विभूषित असा खेळाडू, आदर्श सरपंच म्हणून ज्याचा गौरव केलेला असा एक नामांकित सरपंच लोकप्रतिनिधी दिनेश कोदे. चिराग आणि दिनेश यांच्यामधली जुगलबंदी. दुसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन धावा. किती लांब मारता, अगदी मागाडण्यात मारला, सापरुंड्यात मारला तरी 2 धावा त्या रेंज मध्ये. हा कारण डिक्लेअर झोन आहे, त्याला पर्याय नाहीये. अगदी कृष्णा सातपुते सारखी त्याची, म्हणजे अगदी चेंडूला खोदून काढले त्याने. आणि या ठिकाणी आगमन झाले नवाज यांचं आगमन होतंय. काल मला वाटतं जमीन पोहोचवत माहिती, भिवंडी या ठिकाणी खूप षटकार मारलेले आहेत. षटकारांच्या बेतात बादशाह नवाज, प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. आणि फलंदाज धावबाद होतोय दुसऱ्या धावेला. जास्तीत जास्त स्ट्राइक दिनेश कोदेलाच मिळावी यासाठी प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. नवीन फलंदाज साहिल. षटकातला मला वाटतं तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय. चौथा का? पंचांकडे अपील केलं जातंय. पंच अपील फेटाळतायत. निर्धाव केलं. चांगलं कमबॅक केल्याचं महेश जाधववर जेव्हा हल्ला चढवला त्यानंतर मात्र संघाला सावरण्याचं आणि फलंदाजीला लगाम लावण्याचं महत्वाचं काम केलं तर चिराग यांनी. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, म्हणजे डावखुरा गोलंदाज पंचांच्या उजवीकडनं डावीकडनं गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजवीकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बघूया दिनेश कोदे काय करतोय. बनवलं चेंडू को जाचा परखा, अपने आप को उस प्रकार के फुटवर्क में ढाला और लंबा छे. कैलास जाधव यांच्या घराच्या दिशेनं चेंडूला षटकाराचा मार्ग दाखवलेला आहे. आणि षटकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली 26 वर. लढा भिडा नडा, करबो लढबो जितबो, तुडवा बडवा उडवा. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला षटकार मारल्याबरोबर चिराग बोब्या यांच्यावर एक प्रकारचं दडपण आलं, हातापायाला कंप सुटला आणि थरथर त्या हाताने चेंडू पडला वाईड बॉल. दिनेश कोते गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला नडतोय, भिडतोय आणि वन मॅन आर्मी सारखा लढतोय. एकच रन मिळते, एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वर. पहिल्या षटकामध्ये 16 षटकात, दुसऱ्या षटकामध्ये तरी 12 धावा आलेल्या आहेत. रन रेट आलेला सूर्य मावळतीला जातोय. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येतोय? गोलंदाज सौरभ सवर. सौरभ सवर घालतोय का दिनेश कोदेला आवर? फलंदाजीच्या माध्यमातून दिनेश कोदेचा आहे संपूर्ण मैदानावर वावर आणि त्याला आवर घालण्यासाठी येतोय सौरभ सवर. ना आवर ना तवर, गोलंदाजी करेगा सौरभ तवर. अंतिम हाणामारीचं स्लॉगवरचं षटक आहे, लय लूट करण्याची. दिनेश कोदे एकटा आडवा उभा आहे. दिनेश कोदेचा काटा काढा आणि सामना खिशात घाला. सौरभ सवर सत्व परीक्षा, अग्नि परीक्षा, टीईटी एक्झाम क्रिकेट मधली. पहिल्या चेंडूला दिनेश कोदेचा त्यांनी घेतलेला धसका आहे. पंचांचा इशारा नो आणि फ्री हिटचा चेंडू. दिनेश कोदेचं नावच इतकं मोठे, खेळाडू जरी लहान असला, जसा राकेश प्रभू कसा 6 फुटी उंचा, गडी अंगाने उभानी आडवा, परंतु दिनेश कोदे हा लिटल मॅन आहे, परंतु फटकेबाजी मात्र कसबी करतोय. बघूया सौरभ सवर राईट आर्म राऊंड द विकेट. वेगवान मारा, निर्धाव चेंडू, दॅट्स द लाईन बॉय. दिनेश कोदे पंचांकडून एक प्रकारची नो नो इट्स नॉट अ स्पोर्ट्समॅनशिप. दिनेश कोदे यू हॅव टू प्ले, डोंट शो एनी एक्झिबिशन, डोंट शो बॉडी लँग्वेज. पंच तटस्थ आहेत. तुझ्यासारख्या खेळाडूकडनं अशी अपेक्षा नाही. वी आर नॉट एक्सपेक्टेड दस टाइप बिहेवियर फ्रॉम यू. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. फंबलिंग होते कारण पंच त्याच्यासाठी आपण फेडरेशनचे वाडे तालुक्यातले पण नाही, भिवंडी तालुक्यातले व्यावसायिक पंच मागवलेत. कारण वाडा तालुक्यातले असले तर काही वेळेला पंचांवर आक्षेप घेतला जातो का या बाजूची बाजू मारतो, पण आता हे भिवंडी तालुक्यातले. हा पुढचा चेंडू. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर, धाव अवांतर. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 30 वर. सौरभ सवरला क्रिकेट मधले बारकावे अजून खूप शिकावे लागतील. लर्निंग वेज आहे, शिकावं लागेल. राकेश प्रभू सारख्या अनेक नामांकित गोलंदाजांच्या समोर गोलंदाजी करावी लागेल. महेंद्र मागे सारख्या गोलंदाजा समोर त्याची परीक्षा जेव्हा टीईटी पास होईल तेव्हा तो खऱ्या अर्थाने चॅम्पियन गोलंदाज बनेल. सुपर डिलिव्हरी. वडवली गावचे समाजसेवक समंजी मुल्ला यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. शमंजी मुल्ला, वेलकम वेलकम वेलकम. यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. बघा, अ ग्रँड स्लॅम पर्सनॅलिटी. टाटा बाय बाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वर. गरजतोय, बरसतोय, सौरभ सवरला तुडवतोय. टार्गेट फायटिंग स्कोर तर पाहिजेच. हर्ष दोंड्यान कंपनीच्या समोर किमान 50 धावा तरी पाहिजे 3 षटकात.
माननीय अझर घाटी यांचं आगमन झाले क्रिकेट दोन धावांचं. वेलकम वेलकम सुस्वागतम. अजर घाटे मशहूर फेमस पान शॉप धावांनी कुडूस धावसंख्या सिटी. जाऊन पोहोचली 38 वर. इम्रान भाबे मॅन ऑफ द मॅच पान 12 पान त्यांनी दिलेली आहेत प्रत्येक सामनावीरला. दिला ना पानाची तुझी साता समुद्रा पलीकडे ऍडव्हर्टाइज गेले. राईट आर्म राऊंड द विकेट. सुपर. पुन्हा एकदा पंचांच्या समांतर धावांतर. दिनेश कोदेचा प्रचंड धसका घेतलाय. सौरभ सवरच्या छातीत धडकी भरलेली आहे. त्याला असं झालंय कधी एकदा ही गोलंदाजी संपते माझी. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. महेश जाधव बघा. सौरभ सवरचा चेंडू अडवण्याचं तंत्र बघा. पार्श्वभाग दाखवलाय चेंडूला. 2 धावांनी धावसंख्या तब्बल 41 वर. धावांचा डोंगर नक्कीच रचला जाईल. कुडूस सारख्या क्वालिटी गोलंदाजासमोर 3 षटकामध्ये 41 धावा म्हणजे नक्कीच फायटिंग स्कोर मी म्हणेन. नक्कीच फायटिंग स्कोर आहे. शेवटचा चेंडू. हेलिकॉप्टर. तेल चोप आणि षटकाराने धावसंख्या बरोबर 47 जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. सौरभ सवरला पोलिशी हिसका. आणि फरमान यांनी षटकाराचा कॅच काय घेतला. वाटत कॅच पब्लिक खुश. म्हणतात की मैदान के अंदर भी ऐसे कैच पकड़े. बहुत अच्छे पकड़े उन्होंने मैदान के अंदर. आज मैदान के बाहर भी क्या कैच पकड़ा है. वेल डन. सभी को एक न एक दिन मौत का कर्जा
पुढचा चेंडू धाव संख्या 4, 1-4. पाय टाकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू वेगाने जातो की काय सीमारेच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली 1-7. 8 का ओके. चौथा चेंडू धाव संख्या जाऊन पोहोचली 8 वर. 3 चेंडू झालेत ना. 3 चेंडू. हा पहिला वाईड आहे ना. पहिल्या चेंडू विकेट. दुसरा चेंडू वाईड प्लस ती घेतल्या ना. वाईड ली ना. दोन्ही वाईड आहेत. 2 चेंडू 8 रन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पाठवल्या जाते. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेतात की का बघूया. आणि चेंडू पुन्हा एकदा दणदण करीत चौकारावर. एवढा मोठा तर धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 12 वर. जब तक होंडोय खतरे की बंटी बजती रहेगी सारसी के लिए. आणि होंडो मैदानात राहिला तरच कुडूस 11 संघाला हा सामना जिंकणे शक्य होणार आहे. होंडो की प्लेयर आहे कारण एका किलीपरने पहिल्या चेंडूवर नांग्या टाकलेल्या आहेत. पुन्हा एकदा पंच वळतायत. हात आव्हान समांतर. धाव अवांतर. धाव संख्या 13. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म हवा. टच ऑफ क्लास. सरळ वडोली ग्रामपंचायतच्या हद्दीतून मांगाटना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ट्रान्सफरन्स. धाव संख्या षटकारावर जाऊन पोहोचली बरोबर 19 वर. नारा आहे का ओके. नाही तर मांगाटणेवाले लगेच सांगते आमची हद्द आहे. ओके नारा हद्द आहे. नक्की का नारा हद्द आहे. अच्छा अच्छा बघूया. दिनेश कोदे यांचा पुढचा चेंडू हर्षद होंडो साठी. हेलिकॉप्टर. एकच धाव मिळते. धाव संख्या 20. थोडस लांबड आणि महागड षटक आहे. याच्यामध्ये तब्बल 2 की 3 वाईड पडले. बघूया सौरभ सवर कशा प्रकारे सामोरा जातोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 20 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 28 धावा. जब तक होंडो खड़ा है खतरे की गलती बचती रहेगी सारसी के लिए. चिट्ठी लेके उधर पब्लिक में पहुंच चुका है बेटा. उधर जाना. हमारे पास कुछ नहीं है. भोजन तंदूरी रोटी और दाल तड़का मंगाया. दूसरा त्या बिर्याणी खिलाने मजा नहीं ना. बिर्याणी में मजा नहीं रहती. गर्मी के टाइम में चिकन खाने में मजा नहीं.
गोलंदाज येतो ऋतिक, 12 चेंडू आणि अजूनही 28 धावा. 12-28. नाही खरं तर पेनल्टी जोपर्यंत लावत नाही ना पंच, वेळेचा अपव्यय केला जातोय. अजून एक मॅच आहे ना याच्यानंतरची. राईट आर्म ओव्हर द विकेट. एका धावेने धाव संख्या 21 वर लेग बाईचा इशारा पंचांकडनं. पुढचा चेंडू राईट आर्म हवा आणि फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. 48 धावा झाल्यानंतर कुडूच्या संघाची देहबोली बदललेली आहे. भयकंपित झालेले आहेत. महेश भोईर सूर्य मावळतीला जातोय. नवीन फलंदाज येतोय महेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. बघा राईट ऑन द ब्लॉक होल. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू सामन्यावर पकड मिळवतोय. कुडूच्या संघाला बॅकफुटला ढकलतोय. कुडूच्या तंबूमध्ये गहिरा सन्नाटा, गहिरी खामोशी, कारण डावाची सुरुवातच विकेटनी झाली. धाव संख्या 21. पंचांचा इशारा वाईट बॉल. संघर्ष करावा लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार. सहजासहजी कुडूसला सामना जिंकू देणार नाही दिनेश कोदे अँड कंपनी. लढाऊ संघटना आहे त्यांची, लढाऊ. ग्रामीण भागातली दऱ्याखोऱ्यातला संघ आहे. काट्या कुट्या धावण्याची सवय त्यांना. वडापाव अजिबात खात नाही ते. ऑनरॉयचा जोरकस फटका. चेंडू वेगाने येतोय. चेंडूला अडवलं जातं की काय? एकच धाव. एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. 9 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू आहेत का? 8 चेंडू आणि 25 धावा. बघूया. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरीज अनसर्टन्सी. पुढचा चेंडू फ्लॅट 6. टच ऑफ क्लास. षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. गेल्या अनेक वर्षापासून हर्षद 7 चेंडू 7-19. ऋत्विक यांचा शेवटचा चेंडू. पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. जिंकण्यासाठी 7 चेंडू 18 धावा. कुडू संघाला होंडोची गरज अजून काय आहे? त्याचं मूर्तिमंत प्रतीक. विदाउट होंडो दे कॅन नॉट विन द मॅच. क्रुशियल मोमेंटला. पुढचा चेंडू आणि चौकार. दे दनादन जॉन जानी जनार्दन. 34. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा.
चेंडूने अनइवन बाउन्स घेतला, अचानक उसळी घेतला आणि मला वाटते दिनेश कोदे याच्या डोक्यावरनं चेंडू गेलेला आहे. काही वेळेला कमी उंची असली ना का त्याचा असा तोटा होतो, उंची जास्त असली तर सीमा रेषेवर फायदा होतो. 6-14 प्रणित येतोय. चला लकी ड्रॉ चिठ्ठी घ्या. कैलाश जाधव, स्वप्नील जाधव, शोएब भावे घूम रहे, चिट्ठी ले लो. लाला बुरे इनका इनाम पब्लिक के लिए लकी ड्रॉ, माला माल इनाम, घर जाते जाते इनाम पाओ. 6 चेंडू 14 धावा. सगळ्यांच्या नजरा लागल्यात, बघूया काय होतं या चेंडूवर. षटकार, पहिल्या चेंडूला षटकार ठोकलंय. 5 चेंडू 8 धावा. ब्लॅक डायमंड टेनिस क्रिकेट महेश भोईर गरजतोय. षटकार, अरे इथे नाही बाबा, आमच्याकडे काहीच नाहीये. हमारे पास कुछ मांगो मत, हमारे पास खाली स्कोर मांगो, विकेट मांगो, कितने बॉल हुए वो मांगो. मिलेगा. चिट्ठी आ रही है, घूम रहे हैं चारों कागज, राउंड मार रहे. पुढचा चेंडू तू इकडे लक्ष ठेव. बॉल टू बॉल मॅच असेल आणि अशा प्रकारचे रिव्हरचे फटके इम्प्रोवायझिंग करायचे जर असेल तर सामना कुडूचा संघ अजूनही अडचणीत येऊ शकतो. सरळ बॅटने खेळायचं कुडूच्या क्रिकेटमध्ये जवळजवळ संपलेलं आहे. जो येतो तो वाकडे फटके मारतोय. पुढचा चेंडू बघा, राईट ऑन द ब्लॉक होल्ड. 3 चेंडू 8 धावा. कुडूचा संघ अजूनही पराभवाच्या छायेत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हे षटकार मारल्यानंतर महेश भोईनी 2 चेंडू डॉट घालवले आणि स्वतःवर आणि संघावर प्रेशर वाढून घेतलेलं आहे. काय पंच षटकार नाही, षटकाराच्या मागे लागून तर कुडूसने अनेक हातातोंडातले विजय घालवलेले आहेत. त्यांना एक धावा घ्यायची अलर्जी, डॉक्टरनी सांगले त्यांना की एक धाव घ्यायचीच नाही तुम्ही. तुमचा जन्म फक्त षटकार आणि चौकार मारण्यासाठी झालेला आहे, असं कुडूच्या खेळाडूंच्या डोक्यात पिट्ट बसलंय. हा, सरळ बॅटने खेळताना कुडू क्रिकेट मधले कोणीच दिसत नाही तुम्हाला. एक विशाल वल्टे सोडला ना आणि एक हर्षद ओंडो, तो कुठलाही क्षमती मारू शकतो. बाकीचे आले का लगेच ग्लेन मॅक्सवेल. आता किती चेंडू राहिले? 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. पण मी सारसीच्या या जिगरबाज खेळाडूंचं कौतुक करेन की काय गोलंदाजी केले त्यांनी. दिनेश कोदे चिंचगर कॅप्टन लगेचच या धावत. बघूया प्रणित. एक चेंडू 1 धाव. बघा, सॉफ्ट हँडलचा वापर महेश भोईनी डोक्याने केला असता तर एका चेंडूवर 2 धावा सहज पडून काढल्या असत्या. पण तू एका 2 धावांची कुडूच्या खेळाडूंना अलर्जी आहे. आता जर स्टॉप म्हणजे सॉफ्ट हँडलचा वापर केला असता तर चेंडू सीमारेषेवर जाईपर्यंत दुसरी धाव ऑन झाली असती. शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल ही भविष्यवाणी केली होती मी. बघूया काय होत आहे. होंडो होता म्हणून मॅच निघली. एक काम होंडो काही आहे. दिनेश कोदेला एकच करायचं होतं, हर्षद होंडोला बाहेर पाठवलं असतं तर सामना खिशात. पण एक गोष्ट आहे, सामना जरी कुडू संघाने जिंकला तरी शेवटच्या चेंडू पर्यंत त्यांच्या फासल्या फासफूस करत होत्या.
म्हणजे गॅसवरच होतं, व्हेंटिलेटरवर, ICCU मधून कुडूच्या संघाला बाहेर काढण्याचं काम या शेतकऱ्यांनी केलं. प्लीज वेलकम टॉस बॉक्स मध्ये. आणि ज्यांनी या स्पर्धेला पहिल्या राऊंडच्या प्रत्येक दिवशी दररोज सामना जरी कुडू संघाने जिंकला असेल ना, तर प्रेक्षकांची मन मात्र सारशी संघाने जिंकलेले आहेत. सारशी संघाला हॅट्स ऑफ, स्टँडिंग ओवेशन, की एवढ्या मोठ्या स्टार खेळाडूंच्या फासफूस केल्या, नाका तोंडातून फेस आला होता. योगेशजी जाधव साहेब प्लीज वेलकम टॉस बॉक्स. स्पोर्ट वॉच मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या माध्यमातून दिलं गेले. या ठिकाणी योगेश